आजच्या व्हिडिओमध्ये आपण DTS डिझाइन ऑफ ट्रान्सलेशन सिस्टीम त्यातला युनिट नंबर 3 जो आहे स्लायडिंग अँड रोलिंग कॉन्टॅक्ट बेरिंग. ठीक आहे. तर हा युनिट आहे युनिट नंबर 3. त्यातले तुम्ही IMP फॉर्म्युला आणि सॉल्व न्यूमेरिकल बघणार आहे, जे की सेमेस्टरमध्ये विचारलेलं आहे 3 to 4 न्यूमेरिकल्स. या व्हिडिओमध्ये आज आपण DTS डिझाइन ऑफ ट्रान्सलेशन सिस्टीम आहे युनिट नंबर 3 स्लायडिंग अँड द रोलिंग कॉन्टॅक्ट बेरिंग. व्याख्यानात आपण काही सेमेस्टरमध्ये आलेले नाही का न्यूमेरिकल सॉल्व बघणार आहोत. ओके. त्यातलं पहिलं युनिटचा पहिला न्यूमेरिकल आहे वाला. तर हा न्यूमेरिकल जवळपास 2-3 वेळा तरी विचारलेला आहे. सिंगल रॉड डीप ग्लू बेरिंग सब्जेक्टेड टू द फॉलोइंग रॉक सायकल द L10H म्हणजे काय दिलं त्यांनी, जे काही त्याची लाईफ आहे टर्म्स ऑफ वर्स मध्ये दिले ते किती आहे 30,000 आवर्स. ओके. बेरिंगची 30,000 आवर्स एवढी लाईफ आहे. And the dynamic load carrying capacity so the speed of the bearing and the reliability for the shore bearing. म्हणजे काय करायचं आपल्याला डायनामिक लोड काढायचा. ओके. पी डायनामिक PM सुद्धा म्हणतात त्याला. ओके. फर्स्ट हे फाइंड आउट करायचं आपल्याला. देन सेकंड काय फाइंड आउट करायचं तर त्याची एव्हरेज स्पीड. ओके. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एव्हरेज स्पीड फाइंड आउट करायची. एव्हरेज स्पीड नंतर थर्ड काय फाइंड आउट करायचं आपल्याला फॉर N इज इक्वल टू 4 म्हणजे बेरिंग 4 असताना त्याची रिलायबिलिटी किती आहे. रिलायबिलिटी किती आहे ते फाइंड आउट करायची. ह्या 3 गोष्टी आपल्याला नाही का फाइंड आउट करायच्या आहेत. ओके. त्यासाठी आपल्याला नाही का त्या गोष्टी फाइंड आउट करायच्यात. तर हे कुठली गोष्ट आहे आणि कसं फाइंड आउट करायचं त्यासाठी कुठली IMP फॉर्म्युला आहे पहिल्यांदा आपण ते बघूयात. ओके. पहिल्यांदा नाही का फर्स्ट फॉर्म्युला आहे जो की त्याच्यातनं आपल्याला P भेटतो. P इज इक्वल टू एक्स व्ही एफ आर प्लस वाय इंटू एफ ए इंटू सी एस. ओके. हा पहिला फॉर्म्युला आहे. तर पहिल्या फॉर्म्युल्यावरनं नेहमी आपल्याला P ची व्हॅल्यू भेटू शकते. मग आता ते P1 असेल, P2 असेल, P3 असेल, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायच्या. ओके. किती कण असेल आता. ओके. तर सेकंड फॉर्म्युला आहे आपल्याला PM. PM इज इक्वल टू काय असतं आपलं P1 N1 प्लस P2 क्यूब इंटू N2 इंटू P2 प्लस P3 क्यूब N3 इंटू P3 जेवढे नंबर ऑफ टर्म्स असतील ते डिवायडेड बाय N1 P1 प्लस N2 P2 प्लस N3 जेवढे पण नंबर ऑफ टर्म्स असतील ते रेट टू 1/3. रेट टू काय असतं 1/3. तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आणि यामधून आपल्याला नेहमी काय भेटत असतं P. हे जे काही स्टेप आहेत की दोन्ही स्टेप स्टँडर्ड आहेत. तर या केसमध्ये आपल्याला हे दोन्ही स्टेप फॉलो करायचे असतात. एवढे जरी केला तरी तुम्हाला 2-4 मार्क सहज भेटणार दोन स्टेप फॉलो केले. आणि त्यांना थर्ड आहे आपल्याला लाईफ ऑफ बेरिंग फाइंड आउट करायचे. लाईफ ऑफ बेरिंग. ओके. लाईफ ऑफ बेरिंग आपण फाइंड आउट करताना त्याच्यामध्ये 2 फॉर्म्युला असणार आहे. L ऑफ 10 लाईफ आणि C/3 रेज टू 3 हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. दुसरा आहे L10 इज इक्वल टू L ऑफ 10 ऑफ S दॅट इज अवर्स मध्ये असणारे इंटू 16 इंटू 10 सॉरी NM डिवायडेड बाय 10 रेज टू 6. हा सेकंड स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. याच्यावरून तुम्हाला काय भेटते त्याची लाईफ काढायचं असेल किंवा लाईफ इन टर्म्स ऑफ अवर्स मध्ये काढायचं असेल तर हे सुद्धा तुम्हाला लाईफ ऑफ बेरिंग याच्यावर भेटते. हे 3 स्टँडर्ड फॉर्म्युला आहेत. त्या 3 ते 4 फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. तर आता यामध्ये बघा तर तुम्ही यामध्ये बघू शकता की या फॉर आता हा जो न्यूमेरिकल आहे पहिला आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे आहे. तर एक्सची व्हॅल्यू इथे दिलेली आहे. ओके. हा पण एक्स आहे, हा पण एक्स आहे. म्हणजे 3 आहेत म्हणजे समजा P1 P2 P3 हे 3 टर्म आपल्याला वापरायचे. व्ही कुठं असणार आहे. व्ही या क्वेश्चन मध्ये दिलं नाही. बट त्याचा रेस मार्केटिंग जे आहे त्याच्यामध्ये इनर आणि आउटर आहे. इनर साठी वी ची व्हॅल्यू असते 1 आणि आउटर साठी वी ची व्हॅल्यू असते 1 2. ओके. तर क्वेश्चन मध्ये हे इनर आउटर दिलं नाही. तर तुम्ही नेहमी एकच घेणार म्हणजे 1 व्हॅल्यू घेणार वी ची. They are providing the inner and outer surface or any other parameter, then we can use in that parameter 1.1 or 1.2.
for the inner one and for the outer 1.2. These parameters are used for the considering as a B. Okay, then FR and FA value ऑलरेडी प्रोव्हाइडेड असतं क्वेश्चन मध्ये. त्यानंतर CS म्हणजे कोइफिशियंट आहे, जो की कोइफिशियंट असतो की जो ऑलरेडी आपल्याला नाही प्रोव्हाइड केलेला आहे. त्यावरून आपण नंबर सॉल्व्ह करतो. ओके. मग त्यामध्ये आता पहिल्यांदा आपण फॉर्म्युला लिहूया. फॉर एक्झाम्पल P1 साठी फाइंड आउट करायचं आहे. ओके. त्यासाठी असणार आहे X1 V1 then FR plus Y1 into FA CS. ओके. then P1 is equal to X1. X1 ची व्हॅल्यू इथं काय आहे बघा. X1 ची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल आपण इथं हा कन्सिडर करू, हा 1 आहे, y आणि हा 2. X1 ची व्हॅल्यू इथे 0.5 आणि हा 1.y. ओके. त्यानंतर X1 किती आहे आपलं 0.56. then ह्याच्यासाठी V काय आहे 3 आहे, म्हणजे V ची व्हॅल्यू असणार आहे 1 इंटू FA. FA ची व्हॅल्यू आहे 5 किलो न्यूटन आहे ॲज इट इज. तर Y Y ची व्हॅल्यू काय इथं 1.1, तर आपण लिहितो 1.1 इंटू FA. FA काय आहे, FA ची व्हॅल्यू आहे या केसमध्ये 1.5 1.5 इंटू CS. तर CS ची व्हॅल्यू काय या केसमध्ये 1.2. त्या केसमध्ये P1 ची व्हॅल्यू काय येणार आपली, P1 ची व्हॅल्यू येणार आहे जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार 5.56 किलो न्यूटन एवढी P1 ची व्हॅल्यू येणार. सिमिलरली फॉर P2 साठी काय करणार तुम्ही H2 V2 FR प्लस Y2 FA इंटू CS. ओके. अगेन आपल्याला P2 फाइंड आउट करायचं आहे. तर P2 साठी 2 ची व्हॅल्यू काय आहे, इथं आहे तर X2 ची व्हॅल्यू 0.52. सिमिलरली आहे 0.56 इंटू V2. तर V2 काय घ्यायचं आहे, आउटर आहे. आउटरच्या केसमध्ये 1.2 घेणार. 1.2 इंटू FA. FR मध्ये FR ची व्हॅल्यू आहे 3.7 आणि 3.7 प्लस Y2 आणि FA. Y2 ची व्हॅल्यू काय आहे, Y2 आहे 1.3 इंटू FA. FA किती आहे आपला सेकंड केससाठी 0.7 आणि होल ब्रॅकेटला आपण कशाने मल्टिप्लाय करणार आहे, तर CS. तर या केसमध्ये CS किती असणार आहे 1.04. ओके. इंटू 1. तर या केसमध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्याची व्हॅल्यू किती येणार आहे 4.80 किलो न्यूटन एवढी येणार. सिमिलरली फॉर P3 आता आपल्याला P1 P2 P3 तीन टर्म दिले, तर आपण तिन्हीसाठी फाइंड आउट करणार. पण यासाठी बघा फाइंड आउट करताना याची व्हॅल्यू दिलेली नाही, म्हणजे 0 इथं दिलं नाही, इथं दिलं नाही, इथं दिलं नाही, इथं दिलं नाही आणि ह्या दोन व्हॅल्यू दिल्यात. ह्या जे लागणाऱ्या गोष्टी आहेत आपल्याला तेच दिले नाही, तर इनडायरेक्टली काय झालं P3 ची व्हॅल्यू आपल्याला 0 येणार. ओके. म्हणजे हा झाला तो आपला P1 हा झाला सेकंड आपला P2. ओके. देन हा थर्ड झाला आपला P3. ओके. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, या फॉर्म्युलाच्या व्हॅल्यू करून आपण P1 P2 P3 काय असेल ते फाइंड आउट केलं. ओके. त्यानंतर आपल्याला काय करायचं, पहिलं डायनॅमिक किंवा मग बॅलन्स फाइंड आउट करायचे. तर या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला फाइंड आउट करायचं. तर आपण हे फॉर्म्युला यूज करून आपण फाइंड आउट करू शकतो. फॉर्म्युला काय होता, की PM इज इक्वल टू, ओके, PM इज इक्वल टू काय होतं आपलं P1 रेस टू क्यूब इंटू P1 इंटू N1 प्लस P2 रेस टू क्यूब इंटू N2 इंटू T2 प्लस P3 रेस टू क्यूब इंटू N3 रेस टू T3. ओके. हे डिवायडेड बाय P1 N1 प्लस P2 N2 प्लस P3 N रेस टू 1 बाय 3. ओके. हा स्टँडर्ड फॉर्म्युला. आता आपल्या ह्याच्यातून काय करायचं, आपल्याला यातलं PM फाइंड आउट करायचं. ओके. PM फाइंड आउट करण्यासाठी आता तुम्ही काय करता, P1 ची व्हॅल्यू किती आहे 5.56 क्यूब इंटू N1 आणि T1. N1 किती आहे इथं, ही N ची व्हॅल्यू आहे. स्पीड इन RPM म्हणजे काय असतात, फॉर एक्झाम्पल Nच असतात आपली. RPM जेव्हा स्पीड असते आपण ते N मध्ये कन्सिडर करतो. आणि जे टाइम दिलेला आपल्याला पर्सेंटेज मध्ये आहे, तुम्ही त्याला पॉइंट मध्ये कन्वर्ट करून घ्या किंवा ॲज इट इज जरी वापरलं तर तुम्हाला डिवायडेड बाय 100 म्हणजे 100 करावं लागेल. मी काय करेन, याला कन्वर्ट करेन 0.3 याला करेन 0.4 आणि याला करेन 0.3. तर पहिले आहे 960. ओके. 960 इंटू 0.3 होते प्लस सेकंड P2 किती आहे आपला 4.80 इंटू N2 आणि P2 किती आहे 1440 इंटू 40. ते म्हणजे 1440 इंटू 0.4. थर्ड तर काय येणार आहे आपला, ऍक्च्युअली 0 येणार आहे, का तर ची व्हॅल्यू 0 आहे, तर सगळं पूर्ण 0 येणार. ओके. देन डिवायडेड बाय आपल्याला काय करायचं N1 P1 म्हणजे हे जे आहे हे सगळं नाही का आपल्याला
मध्ये काय ऍड करणं आपलं डिवाइड मध्ये याचा यूज करायचं. N1 पहिला आहे N1 इंटू T1. N1 किती होतं आपलं 960 इंटू 0.3 प्लस सेकंड आहे 440 इंटू 0.4 आणि थर्ड किती आहे आपलं 720 इंटू 0.3. ओके. जेव्हा ते तुम्ही सॉल्व्ह करणार आहे तर नियर बाय तुमचा आन्सर किती येणार आहे दॅट इज 4.97 किलो न्यूटन एवढं मी आपला आन्सर येणार आहे. तर इथपर्यंत आपण काय केली पहिली स्टेप पार करून आपण पहिलं काय केलं फाइंड आउट केलं. ओके. त्यानंतर सेकंड सेकंड काय फाइंड आउट करायचं आपल्याला सेकंड याच्यामध्ये काय म्हणलं ॲव्हरेज स्पीड आपल्याला काढायची. ॲव्हरेज स्पीड काढण्याचा फॉर्म्युला आहे स्पीड इन ॲव्हरेज. ओके. ॲव्हरेज स्पीड ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस आपल्याला नाही का काय करायचं सेकंड आपल्याला नाही का फाइंड आउट करायचं होतं ॲव्हरेज स्पीड दॅट इज एन आपण म्हणूया त्याला ॲव्हरेज मीन स्पीड इन स्पीडचं मीन किंवा आपण स्पीड आपण असं कन्सिडर करूया त्याला. तिथे फाइंड आउट करण्यासाठी काय N1 T1 प्लस N2 T2 प्लस N3 T. तर हा करायचा डिवायडेड बाय जर का तुम्ही टीची व्हॅल्यू जर ती 40-50 इथं कन्सिडर करत असाल तर डिवायडेड बाय तुम्हाला 100 करायचं. या टीची व्हॅल्यू जर का तुम्ही 0.3 0.4 0.5 असं कन्सिडर करत असेल तर तुम्ही त्याला काय कन्सिडर करायचं त्याला नाही तर तुम्ही इथे शंभरच्या जागी 1 कन्सिडर करायचं डिपेंड ऑन की तुम्ही काय कन्सिडर करता त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण फाइंड आउट करूया तुमचं येणार ॲव्हरेज ऑफ स्पीड. तर आपण पहिल्यांदा काय करूया N1 T1 करूया. N1 किती होतं आपलं 960 इंटू 0.3 प्लस 440 इंटू 0.4 720 इंटू 0.3 म्हणजे 0. डिवायडेड बाय आपण काय करूया 1 आता मी सगळ्या पॉईंटमध्ये घेतो. ओके. डिवायडेड बाय मी 1 करेल. 1 चा भर जे ही तुमची व्हॅल्यू आहे त्याचे ॲडिशन किती होते तर 1 होते म्हणजे आपण जे एन आहे ते एनचं ॲव्हरेज. ओके. तर ते तुम्ही ती प्राइस असं कन्सिडर करत असाल तर डिवायडेड बाय 100 करणार म्हणजे नंबर ऑफ ते टर्म्स तुम्ही करणार आहे. ओके. त्याचं आन्सर किती होतं 1080 आरपीएम मिळवायचं. ठीक आहे तुमचं सेकंड ॲव्हरेज स्पीड. इथं लक्षात घ्या जर तुम्ही पॉईंट 3 घेत असाल तर याची ॲडिशन किती होती 1 होते. ओके. जर तुम्ही इथे 30 40 30 असं घेत असाल तर याची ॲडिशन किती होणार आहे 100. डिपेंड ऑन की तुम्ही काय घेते लक्षात घ्या. पण आरपीएमचा रेंज तेवढ्याच रेंजमध्ये आला पाहिजे. ओके. त्यानंतर थर्ड सेकंड पॅरामीटर आपल्याला फाइंड आउट करायचं काय करायचं आपल्याला लाईफ ऑफ बेरिंग त्यांनी सांगितलं होतं रिलायबिलिटी काढायची. ओके. रिलायबिलिटीसाठी आपल्याला पहिल्यांदा आपण लाईफ ऑफ बेरिंग काढूया त्याच्यावरून सी भेटेल C1 आपण रिलायबिलिटी काढूया. तर लाईफ ऑफ बेरिंगचा फॉर्म्युला काय होता एल ऑफ एन इज इक्वल टू एल ऑफ एन ऑफ एस इंटू 16 इंटू एन एम डिवायडेड बाय 10⁶. ओके. तर मी तुम्हाला काय सांगत होतो एल ऑफ 10 म्हणजे काय असतो आपला एल ऑफ 10 म्हणजे सी बाय टी रेस टू 3. एल ऑफ 10 म्हणजे काय असतो सी बाय टी रेस टू 3 इक्वल टू एल ऑफ 10 ऑफ 8 इंटू 16 इंटू 10 डिवायडेड बाय 10⁶. ओके. तर याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवा सी. सी काय आहे सी आपल्याला फाइंड आउट करायचं. पी पी काय असतो पी एम जे आपण फाइंड आउट केलं ते. ओके. तर पी एमची व्हॅल्यू काय होती आपली पी एमची व्हॅल्यू 4.97. ओके. 4.97 इज इक्वल टू L10H. L10H ची व्हॅल्यू आपल्याला दिली किती 13,000. सो 13,000 आपण इंटू एन एम किती आहे आपलं 1080 जे आपण आता तिथं फाइंड आउट केलं. त्यानंतर मी डिवायडेड बाय 10. यावरून सी ची व्हॅल्यू काय येईल आपले 54.6 किलो न्यूटन अराउंड एक आपली काय येणार सीची व्हॅल्यू येणार आहे. ओके. सीची व्हॅल्यू येणार आहे. मग सीची व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं रिलायबिलिटी. रिलायबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची. रिलायबिलिटी फाइंड आउट करण्यासाठी आता रिलायबिलिटी कितीसाठी 80% साठी आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणजे 0.9 साठी. ह्या केसमध्ये आपण काय करणार आहे की आपलं आर एस इज इक्वल टू जे पण आपल्याला रिलायबिलिटी काढायची ती रिलायबिलिटी रेशो नंबर आहे. नंबर किती असणार आहे 4 असणार आहे. का तुम्ही लक्षात घ्या किती म्हणजे 4 बेअरिंग. तर 4 बेअरिंगसाठी तर आर ऑफ एस दॅट इज द रिलायबिलिटी फॉर 0.9 साठी काढायचं आपल्याला 90% रेस टू 4. तर इथे किती 65.6 अराउंड एका पर्सेंटेज ही झाली तुमची काय झाली रिलायबिलिटी. तुम्ही रिलायबिलिटी फाइंड आउट केलं. ठीक आहे.
ह्या केसमध्ये आपल्याला सी फाइंड आउट करायची गरज होती का? नव्हती. बट आपल्याला दर केसमध्ये आपल्याला सी फाइंड आउट करायचं आहे. कारण हा सी इम्पॉर्टंट आहे फॉर द स्मॉल न्यूमेरिकल्स. ओके. तर त्यासाठी तुम्हाला सी फाइंड आउट करायचं आहे. तर हे आपल्याला फक्त किती फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आहेत? ह्या युनिटमध्ये फक्त पूर्ण युनिटसाठी आय एम पी फॉर्म्युला फॉर फॉर ऑल न्यूमेरिकल. सगळ्या न्यूमेरिकलसाठी तुम्हाला हेच फॉर्म्युला यूज करून सॉल्व्ह करायचं आहे. ओके. कळालेलं न्यूमेरिकल तुम्हाला? त्यानंतर मग त्या फक्त या केसमध्ये तुम्ही कॅल्क्युलेटरचा वापर योग्य पद्धतीने करा जेणेकरून तुमचा आन्सर चुकणार नाही. ओके. त्यानंतर सेकंड आहे तुमचं. ओके. हा आहे सेकंड न्यूमेरिकल. हा सेकंड न्यूमेरिकल असून बघा. तर याच्यामध्ये बॉल बेरिंग इज सब्जेक्टेड टू एफ आर. एफ आर दिलेला आहे आपल्याला. एफ आर इज इक्वल टू Then दिलं RPM 721 RPM having the expected life of लाईफ दिला. आता लाईफ हे काय आहे? 10 आहे का एज आहे काय सांगणार? कसं ओळखणार तुम्ही? तर शेवटी अवर्स दिले म्हणून हे काय असणार आहे? लाईफ इन अवर्स असणार आहे. इन द सेन्स लाईफ इन डेल ऑफ 10 आपण दिलेलं. बट कधी हे ॲट 95% रिलेबिलिटी. कॅन कॅल्क्युलेट द डायनामिक लोड. डायनामिक लोड म्हणजे PM फाइंड आउट करायचं. सेकंड आहे बेरिंग. बेरिंग ज्यावेळेस 90% असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं? ही लायबिलिटी काढायची. ओके. कॅन ऑल्सो फाइंड आउट द रिलायबिलिटी फॉर फोर सच. फोर बेरिंग असताना सुद्धा तुम्हाला काय करायचं? रिलायबिलिटी काढायची आहे. ओके. तर हा न्यूमेरिकल आहे. तर याच्यामध्ये न्यूमेरिकल कसं सॉल्व्ह करणार तुम्ही? तर पहिल्यांदा जो आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आहे कुठला? ई वाला. P इज इक्वल टू एक्स इंटू एफ प्लस वाय इंटू एफ. एफ आर आणि एफ. आता इथे व्ही का वापरलं नाही? तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं जर का टेबल फॉर्म मध्ये व्हीचं व्हॅल्यू किंवा इनर आउटरची कंडिशन दिली असेल तरच तुम्ही वापरणार. अदरवाईज तो वनच असणार. तुम्ही व्ही घेऊ किंवा न घेऊ बाय डिफॉल्ट असणार वन असणार. पी आपल्याला फाइंड आउट करायचं तर P1 करण्यासाठी. ओके. तर आता आपल्याला P1 काढायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्वात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये आणि वायचं नाही दिलेलं आहे. तर तुम्ही इथे काय करणार आहे? एक्स आणि वाय जो असणार आहे ते तुम्ही टेबलवरून फाइंड आउट करणार आहे किंवा टेबलवरून कन्सिडर करणार आहे की टेबलवरून घेणार आहे. तर यामध्ये एक्स आणि वाय जे आपले पॅरामीटर असतील त्यामध्ये आपल्याला ह्या एक्स आणि वाय आपल्याला टेबलवरून आपल्याला फाइंड आउट करायला लागणार आहे. मग ते कसं फाइंड आउट करणार? त्याच्यामध्ये आपल्याला जो रिलायबिलिटीचा टेबल असतो रिलायबिलिटी दॅट इज फॉर 90% अँड 95%. आणि सेकंड जो आहे की त्यासाठी लागणारा रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू. ओके. 90% साठी स्टँडर्ड व्हॅल्यू आहे गिवन आणि 95 साठी आहे 9%. हा टेबल आहे. तुम्हाला तो टेबल लर्न करावा लागणार आहे. फॉर दिस न्यूमेरिकल तुम्ही लक्षात ठेवा 90 साठी 1 असणार आहे. 95 साठी 62.62 असणार. ओके. तर या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे? पहिल्यांदा ह्यावरून आपल्याला लाईफ जी भेटली त्याच्यावरून आपल्याला काही लाईफ इन अवर्स मध्ये आहे तर त्या लाईफ इन अवर्स मध्ये आहे ना त्याला आपल्याला काय करायचं? नॉर्मल लाईफ फाइंड आउट करायचं. ओके. तर ही स्टेप तुम्हाला आपल्याला नंतर करायचं आहे. तुम्हाला तुम्ही हे लक्षात ठेवा की लाईफ इन अवर्स इज इक्वल टू A1 इंटू लाईफ इन लाईफ ऑफ ए. लाईफ ऑफ अवर त्याने काय दिलेलं आपल्याला काय फाइंड आउट करायचं? A1 लाईफ ऑफ अवर इन डिवायडेड बाय लाईफ ऑफ ए. ओके. आता A1 ची व्हॅल्यू तर आपल्याला माहित आहे. A1 ची व्हॅल्यू काय आहे? 0.62 बिकॉज द 95 का क्वालिफिकेशन मध्ये दिलेलं आहे 95 रिलायबिलिटी. ओके. सो इट इज 99.52. अवर्स मध्ये किती दिलं? दॅट इज 10,000. ओके. डिवायडेड बाय एल ऑफ 10. सो याच्यावरनं तुम्ही एल ऑफ 10 ला इकडे पोहोचल्यानंतर काही 1000 डिवायडेड बाय तुम्ही जे काही असेल की 10,000 डिवायडेड बाय 0.62 केल्यानंतर तुम्हाला काय व्हॅल्यू भेटली? दॅट इज 1612. that is 16129. करूया. सेट करू. 10,000 divided by 0.62. Right. 16129.0. हे नाही का आपलं हे नाही का आन्सर झाला. तर शेवटनं आपल्याला काय भेटला? L10 ची व्हॅल्यू भेटली. L10 आपण का फाइंड आउट केलं? तर आपल्याकडे लाईफचं इक्वेशन आहे L10 इज इक्वल टू
काय आहे L10 hours into 16 into NM divided by 10 raised to 6. आता याच्यामध्ये L10 आपल्याला माहित आहे, L10 दिलेलं आहे, 60 दिलेलं आहे. ओके, सॉरी, L10 आपल्याकडे नाहीये, L10 इन hours आपल्याला भेटलेलं आहे. ओके, त्याच्यावर L10 इन hours, L10 इन hours आपल्याला त्याच्यावर भेटलेलं आहे. फॉर द A1च्या कंडिशनसाठी, म्हणजे ए ज्यावेळेस 0.62 होतं 95% रिलायबिलिटीसाठी त्यावेळेससाठी भेटलं. त्यावरून आपल्याला L10 आवर्स भेटलेला आहे. आपल्याला काय करायचं, L10 फाइंड आउट करायचं. त्यानंतर 16 आहे, NM आहे. L10 आवर्स भेटले 16129. ठीक आहे, 0.03 into 16 into NM. NM किती दिले? 720. दॅट इज आरपीएम ऑलरेडी दिले. एकच कंडिशन आहे म्हणून आपण ॲज इट इज त्याच्यावरून L10 ची व्हॅल्यू किती भेटेल आपल्याला? 696.77 मिलियन रिव्होल्युशन. ओके, त्यानंतर आता L10 चा एक फॉर्म्युला आहे आपला C/P/53. ओके, आता L10 किती आहे? 696.7 इज इक्वल टू सी. सी काय आहे आपल्याला? सी फाइंड आउट करायचं आहे. बट पी ची व्हॅल्यू आपल्याला क्वेश्चन मध्ये काय केलेलं आहे? गिवन आहे. सी किती आहे आपल्याला? 3 किलो न्यूटन. तर आपण किलो न्यूटन मध्ये 10^3. याच्यावरून आपल्याला काय भेटेल? सी इज नथिंग बट 26.6 किलो न्यूटन एवढा आपल्याला सी भेटून जाईल. ओके, आता हा सी भेटला, तर सी मधून आपल्याला मेन काय फाइंड आउट करायचं होतं की 95 साठी. ओके, म्हणजे जे काही आहे त्यावेळेस 4 रिव्होल्यूशन आहे, तर त्यावेळेस रिलायबिलिटी किती? रिलायबिलिटी तुम्ही फॉर्म्युला सांगितला होता, फॉर 95% साठी करायचं आपल्याला एची व्हॅल्यू तर 4 आहे. ठीक आहे, तर 95 मध्ये 0.96 दॅट इज द RS इज इक्वल टू किती? 1.45 अराउंड एवढी मध्ये आपली रिलायबिलिटी होती. ओके, तर हा न्यूमेरिकल होता. न्यूमेरिकल मध्ये बघा काय काय दिलं, सिम्पली सांगतो तुम्हाला. त्यामध्ये तुम्हाला एफ दिलता, एन दिलतं, बेरिंग लाईफ दिलतं, 95 दिलता. आता आपल्याला तो स्टँडर्ड का फॉर्म्युला वापरला नाही, तर आपल्याला पीएम नाही नव्हतं फाइंड आउट करायचं. मी डायरेक्टली सांगितलं होतं आपल्याला की, तर यामध्ये आपल्याला डायरेक्टली सांगितलं की कॅपॅसिटी, कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ द बिल्डिंग 90 रिलायबिलिटी. ओके, तर आपण याच्यावरनं काय केलं की जी काही बेरिंगची कॅपॅसिटी आहे पहिल्यांदा ती फाइंड आउट केली. ओके, त्यावरनं म्हणजे L10 ची व्हॅल्यू आपण L10 फॉर अवर साठी फाइंड आउट केली. त्यानंतर L10 चा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. L10 फॉर अवर्स काढल्यानंतर आपण ह्या फॉर्म्युलाचा L10 चा वापर करून आपण कोणासाठी काढली? L10 ची व्हॅल्यू काढली. L10 ची व्हॅल्यू भेटल्यानंतर या L10 ची व्हॅल्यू मध्ये C/P/3 ह्या फाइंड आउट करून आपण फाइंड आउट केला. ओके, तर तुम्हाला लोड जरी काढायला म्हटलं तरी लोडचा फॉर्म्युला काय करायचा? तुमचा पी, ब्रॅकेटमध्ये पी एकच आहे तुमचा, म्हणजे काय? P1 रेस्पेक्ट टू इंटू टू इंटू एन डिवायडेड बाय P1N1. एकच कंडिशन आहे, रेस टू 1/6. म्हणजे ह्या यूज करून सुद्धा तुम्ही पीएम काढू शकता, जर पीएम तुम्हाला फाइंड करायला लावले. तर हा आपला होता ओव्हरऑल न्यूमेरिकल नंबर 6. या यामध्ये तुम्हाला फक्त 3च फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. पहिला फॉर्म्युला आहे तुमचा, त्याच्यामध्ये तुम्हाला पीएम फाइंड आउट करायचं. ओके, पीएम फाइंड आउट करावं लागेल. सॉरी, इंडिव्हिज्युअल पी फाइंड आउट करणार, दॅट इज द P1 P2. त्याच्यावरून पीएम फाइंड आउट करणार. थर्ड मध्ये तुम्ही काय घेणार? लाईफ ऑफ बेरिंग, लाईफ ऑफ बेरिंग. ओके, आणि फोर्थ मध्ये तुम्हाला जे काही फायनल रिलायबिलिटी ती तुम्हाला फाइंड आउट करायची, तुम्ही रिलायबिलिटी फाइंड आउट करणार. हा होता सेकंड नंबर. त्यानंतर ना हा आपला थर्ड नंबरचा न्यूमेरिकल आहे. ओके, थर्ड नंबर न्यूमेरिकल मध्ये बघा काय दिलंय की सिंगल रॉ ऑफ डीप ब्लू बेरिंग. आपल्याला काय केलंय? सिंगल जे काही आहे डीप ब्लू बेरिंग, ते आपल्याला काय केलंय? इट इज प्लेस ऑफ द सब्जेक्ट ऍट द, 2 मिनिट, सॉरी. So, for the deep groove ball bearing, subject to the following rock cycle of the life. लाईफ दिले त्यांची किती बघा, मी तिथे पहिलं लिहितो. L10 आवर्स किती दिलेला आपल्याला? 8000 आवर्स दिलेलं आहे फॉर द वॉट ॲव्हरेज स्पीड. म्हणजे आता तुम्हाला जे पहिले न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह केलं सेम तसंच आहे. इथं हे दिलं, हे दिलं, हे दिलं, वाय दिलं, आर दिलं, सी एस दिलं, सी दिलं. मग इथं काय केलं? आपल्याला टाइम द्यायचं होतं. टाइम दिले का नाही? टाइम कशामध्ये दिले आपल्याला? 1/2. आता 1/2 म्हणजे हा किती होणार आहे तुमचा? समजा नाव होणार आहे तुमचं 0.1. हा 0.1, हा 0.25, हा 0.5. बट आता हा फाइंड आउट करायचा ना, म्हणजे सगळ्याची बेरीज किती असते? 1 असते. म्हणजे तुम्ही काय करणार? 1 मायनस 0.1 आर काढायचा. आर म्हणजे काय? हे रिमेनिंग आहे काढायचं तुम्ही. तर 1 मायनस 0.1
प्लस 0.25 प्लस 0.5. ओके, हे सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल 0.1. ओके, रिमेनिंगची व्हॅल्यू भेटली म्हणजे किती 0.15. ओके, हे कम्प्लीट टेबल आपल्याला म्हणतात तर त्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचं. व्हॉट द ॲव्हरेज स्पीड ऑफ द बेरिंग आपल्याला फक्त मी काय सांगितलं सिलेक्ट द बेरिंग फॉर द फॉलोइंग सेक्शन. त्याच्यासाठी बेरिंग आपल्याला सिलेक्ट करायचं आणि काय करायचं ॲव्हरेज स्पीड आपल्याला फाइंड आउट करायचं. Then how you can find out the average speed for the considering there is the n1 p1 plus n2 p2 by divided substitute. तर मी तुम्हाला फॉर्म्युला आहे तो सांगितलं. आपण स्टेप बाय स्टेप आपण सगळं सॉल्व्ह करूया. ओके, तर पहिला आहे फॉर्म्युला आपला p1. p1 साठी काय आहे x1 v1 fr प्लस y1 y into f into ps. ओके, तर समजा फॉर एक्झाम्पल मी p1 काढतोय. p1 साठी x1 ची व्हॅल्यू किती आहे 1 इंटू v1 किती आहे v1 सिंगल आहे म्हणजे 1 इंटू एफ आर किती आहे एफ आर आहे आपला 1.5 प्लस वाय किती आहे 0 म्हणजे 0 असणार आहे किंमत 1.2. ओके, म्हणजे p1 ची व्हॅल्यू किती येईल 1.8 किलो. ओके, 1.8 किलो न्यूटन एवढी येतं. 1.8 ने 1 इक्वल टू 1.1 इंटू 1.5 अराउंड. ओके, त्यानंतर P2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. P2 साठी ची व्हॅल्यू काय आहे 0.56 इंटू P2 काय असणार आहे आउटर असल्यामुळे 1.2 इंटू आर किती असणार आहे 5 सॉरी 1 प्लस एफ वायची व्हॅल्यू आहे 2 इंटू 0.4. तर याच्यावरून आपल्याला P2 भेटेल P2 भेटेल आणि लाईक अराउंड 3.19. थोडं आमचं इकडे तिकडे व्हॅल्यू होऊ शकते त्यानंतर तेवढं समजून घेतो. तर तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या किती करायचं आहे. ची मध्ये ची व्हॅल्यू काय असणार आहे 0.56 अगेन. ओके, देन एफ आर किती असणार आहे 5 इंटू व्ही किती असणार आहे ई युनिट म्हटलं म्हणून 1 असणार आहे. आउटर एफ ए ची व्हॅल्यू आहे 1.1 आणि वाय ची व्हॅल्यू आहे 2. देन आउटर काय आहे आपल्याला सॉरी तो मल्टिप्लाय बाय 1.8 रेशिंग आहे राईट. मल्टिप्लाय काय असणार आहे सी ची व्हॅल्यू किती आपली 1.5. देन दिस इज 1.5. ओके, त्याचा आन्सर काय झालं P3चा आन्सर दॅट इज 7.5 किलो न्यूटन. ओके, देन P4 फाइंड आउट करायचं तर P4 मध्ये हे 0 दिले. ओके, म्हणजे तुम्हाला हे टर्म पहिला 0च असणार आहे तर गिफ्ट दिले मी. ची व्हॅल्यू किती आहे टू 1 ची व्हॅल्यू किती आहे 1 तर 1 घेतलं. व्ही किती असणार आहे आउटर आहे म्हणजे 1.2 एफ आर ची व्हॅल्यू किती दिली 1. किती आहे 0च असणार आहे का तर वाय 0 आहे एस दिले नाही म्हणजे सी इंटू 2 1.2 इंटू दिली 2.4 अराउंड. याच्यावरनं P1 P2 P3 P4 तुम्ही फाइंड आउट केलं. नेक्स्ट काय आहे तुम्हाला नेक्स्ट फाइंड आउट करायचं याच्यामध्ये पीएम. पीएम कसं फाइंड आउट करणार मी तुम्हाला सांगितलंय P1 रेस टू क्यूब P1 N1 प्लस P2 रेस टू क्यूब इंटू P2 N2 प्लस P3 रेस टू क्यूब इंटू P3 N2 so on. जेवढे असतील तेवढे डिवायडेड बाय N1 P1 प्लस N2 P2 प्लस N3 P3 जेवढे पण तो रेस 1/3 हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आपला. ओके, याच्यामध्ये आपल्याला P1 N1 वगैरे दिलेलं आहे तर आपण ते फाइंड आउट करूया. ओके, तर आता P1 ची व्हॅल्यू आपण काय फाइंड आउट केली दॅट इज P1 किती होता आपला अराउंड 1.5 होता 1.5 रेस टू P1.5 इंटू N1 आणि T1 किती होते आपलं 400 इंटू 0.1. हा जो असेल तुमचा आरपीएम असेल दॅट इज द एन आणि हा असेल टी जे तुम्ही कन्वर्ट केली सिस्टममध्ये लागणारा टाईम. ओके, प्लस त्याला काय दिलंय 500 इंटू 0.25 0.25 इंटू ची व्हॅल्यू किती 3.91 3.91 प्लस 600 इंटू 0.5 इंटू इंटू किती असणार आहे P3 ची व्हॅल्यू आहे 7.7. ठीक आहे, त्याच्यामध्ये तर P3 भेटते 3 आहे प्लस P4 तर आपला काय असणार आहे P4 आपल्याला किती दिले 800 इंटू रिमेनिंग किती फाइंड आउट केलं तर आपण 800 इंटू रिमेनिंग आपण फाइंड आउट केलं तर 0.15 इंटू 4 किती होतं आपलं 2.4. ओके, देन डिवायडेड बाय तुमचं N1 किती होतं 400 इंटू 0.1 प्लस N2 किती होतं 500 इंटू 0.25 प्लस N3 किती होतं 600 इंटू 0.5 प्लस 800 इंटू 0.15.
आता हा जो होल ब्रॅकेट होता, ओके, हा ब्रॅकेट हा रेस टू 1/3 आपल्याला करायचं 1/3. ज्यावेळेस हे तुम्ही सॉल्व्ह करणार आहे त्यावरनं आपल्याला पीएम काय भेटून जाईल, पीएम आपल्याला भेटून जाईल 6.03. थोडं बहुत व्हॅल्यू तर तुम्ही किती डिजिट आणि काय कन्सिडर करता हे जरा सॉल्व्ह करता. फक्त तुम्हाला याच्यामध्ये जे तुमची व्हॅल्यू आहे ते फिक्स करायचे आणि आन्सर आपल्याला सहज भेटून जाईल. ओके. त्यानंतर आता आपण हे पूर्ण न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं. ओके. पूर्ण न्यूमेरिकल सॉल्व्ह केलं याच्यामध्ये काहीच डाऊट. तर आता जे मेन स्टेप आहे तो म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचं त्याच्यामध्ये आपल्याला जे आपल्याला बेरिंगचा नंबर दिलेला आहे त्या बेरिंगचा नंबर आपल्याला कन्सिडर करून काय करायचं आहे आपल्याला त्याला सॉल्व्ह करायचं. ह्या बेरिंग नंबर मध्ये आपल्याला बेरिंग नंबर अँड द व्हॅल्यूज ऑफ द सी इन द किलो न्यूटन बोथ आर गिवन. त्याच्यामध्ये बेरिंग नंबर आपल्याला दिलेला आहे. बेरिंग नंबर किती आहे आपला फॉर एक्झाम्पल 6011 6211 6311 6411. These are the basic number. Okay. And after that, the C value is given in the sorry C value is given in the kilonewton. So for the C value, that is the 29.6, then 46.2, 74.1, and 79.5. These are the सी पाहिजे द बेरिंग नंबर आणि सी दिलाय यावरनं आपल्याला काय फाइंड आउट करायचंय की विच वन इज इक्विव्हॅलंट जे असेल तो इक्विव्हॅलंट आपल्याला कुठला आहे ते आपल्याला काय करायचं या केसमध्ये फाइंड आउट करायचं. मग आता ह्या केसमध्ये आपण फाइंड आउट करताना काय करतो त्यामध्ये आपण पहिले दोन पॅरामीटर आपण कन्सिडर करतो. तर ऍक्च्युअली नॉमेनक्लेचर आपण करताना जो फर्स्ट व्हॅल्यू असतं तो काय करतो आपला टाईप ऑफ बेरिंग असतं. then the second value is indicates the which type of the bearing and the last two digit is used to showing the diameter of that bearing. ओके. तर यामध्ये जो रिलेव्हंट असणार आहे तो रिलेव्हंट इक्विव्हॅलंट जो असणार आहे सी इक्विव्हॅलंट जो असणार आहे 39.7. आता हे तुम्ही कसं फाइंड आउट करणार आहे की तुम्हाला पी ची व्हॅल्यू भेटली बेरिंग फॉर द 6211 हा आपला काय असणार आहे बेस्ट टेबल असणार. ते आपल्याला कसं फाइंड आउट करायचं की पी ची व्हॅल्यू असेल बेरिंग नंबर असेल त्यानंतर आपला जो रिलायबिलिटी असेल तर रिलायबिलिटी या पॅरामीटर पूर्ण आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके. सिंपल आहे जरी तुम्ही फाइंड आउट नाही केलं फॉर्म्युला चेक करून डायरेक्ट जरी लिहिली तरी काही इश्यू नाही. ओके. तर हा होता आपला न्यूमेरिकल नंबर न्यूमेरिकल नंबर 3. तर हे 3 न्यूमेरिकल आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पूर्ण डिटेल बघूयात. ओके. त्या पूर्ण लेक्चरचा मोठो आपला एवढाच होता की आपल्याला जे डीटीएस मध्ये ओके डीटीएस मध्ये युनिट नंबर 3 आहे सोलिंग अँड कॉन्टॅक्ट बेरिंग त्याच्यामध्ये जे न्यूमेरिकल आहेत ते न्यूमेरिकल कंपल्सरी आहेत. ओके. 6 to 8 मार्क्सला काय असणार आहे न्यूमेरिकल कंपल्सरी आहेत आणि ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. त्यासाठी फॉर्म्युला एकदा मी क्विक रिव्हिजन देतो तुम्हाला P इज इक्वल टू एक्स इंटू व्ही इंटू एफ ऑफ आर प्लस वाय इंटू एफ ऑफ ए इंटू सी एस हा पहिला फॉर्म्युला आहे. दुसरा फॉर्म्युला आपल्याला पीएम दॅट इज इक्विव्हॅलन्स किंवा डायनामिक सांगितल्यासाठी P1 N1 P1 प्लस P2 N2 T2 जे पण असतील तुम्हाला क्वांटिटी नंबर ऑफ टर्म असतील तेवढे आणि इकडे काय असेल N1 T1 प्लस N2 T2 काय असेल ते नंबर ऑफ टर्म रेस टू 1/3. त्यानंतर लाईफ ऑफ बेरिंग एल ऑफ टेन म्हणजे फॉर्म्युला दॅट इज P/P रेस टू 3. ओके. और L of 10 is equal to L of 10 of S that is for the hour into 16 into Nm that is the equivalent or the average or the mean of the RPM that is the speed or the average speed then divided by 10 raised to 6. This one is formula. And for the reliability find out करण्यासाठी ते काही रिलायबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायचं फॉर द हाऊ मच पर्सेंटेज फॉर एक्झाम्पल 0.9 साठी करायचं देन यस अँड व्हॉट हाऊ मच किंवा नंबर ऑफ बेरिंग हे आपण फाइंड आउट करणार. तर हा टोटल डीटीएस युनिट नंबर 3 होता. त्या पूर्ण युनिटचा आपण ओव्हरव्ह्यू बघितला आहे. जे आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून डीटीएस हा अवघड ओळखला जाणारा सब्जेक्ट आहे. म्हणजे तुमचे सगळे जे काही फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा हेल्प होईल एक्झामचा स्टडी करण्यासाठी आणि त्यांचा सुद्धा सब्जेक्ट क्लिअर होईल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचे आणखी काही न्यूमेरिकल्स बघूयात नाहीतर युनिट नंबर जो 5 आहे त्यातले आणखी न्यूमेरिकल बघूयात. देन थिअरेटिकल कन्सेप्ट आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करतो. तर ह्या न्यूमेरिकल